हा टेस्टी रसरशीत मिल्क केक तयार करताना माझ्याकडून एक चूक झाली आहे. कोणती ती शेवटी सांगतेच, पण तुम्ही मात्र ती चूक अजिबात करू नका. सगळ्यात आधी एका जाडबुडाच्या भांड्यामध्ये मी घेतलं आहे 1.5 लिटर दूध. आता हे दूध आपल्याला चांगलं आटवून घ्यायचं आहे. दूध अर्ध्यापेक्षा जास्त आटलं की त्यामध्ये सिट्रिक ॲसिड किंवा लिंबाचा रस किंवा विनेगरसुद्धा तुम्ही टाकू शकता. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रमाण अगदी कमी असायला हवं. आपल्याला दूध पूर्णपणे फाडून पनीरसारखं करायचं नाही आहे, फक्त त्याला छान दाणेदार टेक्स्चर द्यायचं आहे. आता यामध्ये घालायची आहे पाऊण वाटी साखर, थोडीशी वेलची पावडर आणि 1 चम्मच तूप. सगळं सतत ढवळत राहायचं. मिश्रण हळूहळू घट्ट होत जाईल आणि कढई सोडायला लागलं की आपलं मिश्रण तयार झालं समजा. आता इथेच माझ्याकडून एक चूक झाली आहे. मिश्रण एका भांड्यात काढण्याआधी त्या भांड्याला छान तूप लावून घ्यायचं होतं, पण मी तूप न लावता काचेचं भांडं वापरलं आणि त्यामुळे माझा मिल्क केक अगदी परफेक्ट निघाला नाही. त्यामुळे तुम्ही मात्र ही चूक अजिबात करू नका. स्टीलच्या भांड्याला आधी छान तूप लावून घ्या आणि मगच ते तयार झालेलं मिश्रण त्यामध्ये काढा. आता हे भांडं एका जाड कपड्याने व्यवस्थित झाकून साधारण 3 तासासाठी ठेवायचं. 3 तासांनी हा केक भांड्यातून अलगद प्लेटमध्ये काढून घ्या. त्याचे छान तुकडे करून घ्या. असा हा खूपच सोपा मऊ दाणेदार केक तयार आहे.